तर आज आम्ही चाललेलो आहे दिव्याघरला आणि मी तिथे तुम्हाला दाखवणार आहे श्री सुवर्ण गणेश मंदिर. म्हणजे हे ठिकाण एवढं छान आहे आणि त्याचा इतिहास पण खूप छान आहे. म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून हे ट्रिप काढलं होतं. तर आमचा टायमिंग होता सकाळी 4:30 वाजता, पण काही कारणास्तव थोडं उशीर झाला त्याच्यासाठी पण मी 3 वाजताच उठले होते. मग 3 वाजता उठले होते तर म्हणजे मला भूक लागते सकाळी. त्यामुळे मी स्वतःसाठी मटकी भात बनवला होता. म्हणजे मसाला भाताचाच एक प्रकार आहे. त्यात मी मटकी टाकले होते आणि असं तेल मीठ टाकून लवकर बनवले होते काहीतरी झटपट. त्याची रेसिपीसुद्धा मी तुम्हाला सांगेन. आणि त्याच्यानंतर मी ते खात होते आणि त्याची चालली होती तिकडे मस्ती. पण त्याला बघायसाठी त्या सगळ्या ताई होत्या, त्यामुळे मी निवांत खात होते. त्याच्यानंतर मग मी त्यांनासुद्धा म्हणत होते की खावा तुम्ही, पण ते काय खात नव्हते. त्याच्यानंतर मी 17 वडापाव ऑर्डर केला, कारण की मला घरातलं सुद्धा तेवढंच आवडतं जेवढं बाहेरचं आवडतं. त्यामुळे मग मी वडापावसुद्धा घेतला एक खायला. आणि म्हणजे मला नवीन ठिकाणी फिरायला खूप आवडतं. तिथलं एक्सपिरियन्स, तिथलं इतिहास सगळं ओळखून घ्यायला. आणि इथं चाललं होतं मस्ती मांजरासोबत. त्याला असं अजिबात भीती वाटत नाही. ती चावेल, ती काहीतरी हे करेल, नखं मारेल, त्याचं काहीच त्याला भीती नाही. तो सरळ जाऊन तिला पकडत होता, तिच्या शेपटीसंग खेळत होता. आणि इथं आम्हाला झोप येत होती कारण आम्ही 3 वाजता उठलो होतो. आणि एक्सायटेडमध्ये आम्ही झोपलो पण 12 वाजता होतो की आम्हाला उद्या जायचं फिरायला म्हणून. आणि प्रत्येकासंग तसं होतंच आणि सगळे ते एन्जॉय करत होते, पण आम्ही झोपायचं चाललं होतं आमचं. तसंच मी मध्ये व्ह्यू काढत होते सगळं एन्जॉयमेंटचं. आणि ह्यांचं डान्स करून दमले होते हे. त्याच्यानंतर ते बसले होते जरा. इथं बाहेरचं व्ह्यू खूप भारी होतं, म्हणजे एकदम गावाकडची फिलिंग येत होती. तर फायनली आम्ही आता आलोय गणपती बाप्पाच्या मंदिरात. आणि म्हणजे मला खरं तर ही जागा एवढी आवडली आहे. म्हणजे त्याची इतिहासाची गोष्ट म्हटल्यावर खूप छान, म्हणजे कसं ते घडलं आणि काय झालं होतं सगळं तिथे आहे. पण तिथे सध्या म्हणजे असं फोटो व्हिडिओ अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी काही काढू शकले नाही. पण तुम्ही नक्की येऊन इथे भेट द्या, खूप छान आहे. फक्त इथे वस्तू थोड्या महाग आहे, बाकी काही नाही. पण मंदिर खूप छान आहे. खूप छान वाटलं बाप्पाचं दर्शन घेऊन. अजून वाटत होतं मला की तिथे अजून थोड्या वेळ बसावं, पण आम्हाला उशीर होत होता कारण की अजून एक ठिकाण पण तुम्हाला दाखवायचं होतं मला. म्हणजे इथे फिरण्यासारखं खूप आहे. तुम्ही याल तर मला असं वाटतं की नाही का एवढं एन्जॉयमेंट करसाल भरपूर. त्याच्यानंतर इथे आम्ही नाश्त्याला थांबल्यानंतर हा गेला. जे नवीन फ्रेंड बनवतो आणि सगळ्यांपाशीच जातो, तसं काही प्रॉब्लेम नाही आहे. इथं मेन्यू बघूनच माझे थोडेसे डोकंच थांबलं विचार करायचं की एवढं महाग कोणी देऊ शकतं का. मिसळ आपल्या इथे पुण्यात म्हणजे 70 रुपये 60 रुपये, त्या ठिकाणी 120 रुपयाला. म्हणजे 120 रुपयामध्ये 2 माणसं खाऊ शकतात. पण मी खाल्लं कारण की बाहेर जाऊन जे खाण्यात मज्जा आहे ना, ते आपल्या इथं नाही आहे. त्यामुळे मी खाल्लं. आणि ह्याचं चाललं होतं येणाऱ्या जाणाऱ्यांना हाय बाय करायचं. आणि सगळे जण त्याच्या संग एन्जॉय करत होते. आणि हा कुठलाच चान्स सोडत नाही, सगळ्यांना म्हणजे एंटरटेनमेंट करत असतो. आणि इथं बघा तो काय करतोय, चक्क तिकडून मुली येतात ते आणि हा त्यांना बघून आहे ना म्हणजे आवाज देतोय, चिरकतोय त्यांना बघून. आणि आता आम्ही इथं बीचवर जाण्यासाठी रेडी झालोय. चला मग दिव्याघरचं बीच बघूया.